संदीप राजगुळकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। संदीप, महाराष्ट्रातून काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी समोर आलेली आहे, काय सांगाल? अगदी बरोबर आहे वृषाली, खरं तर ही पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की शिक्कामोर्तब झालेला आहे की मराठीच्या यादीवर, कारण रवींद्र दंगेकर यांची उमेदवारी नक्की आहे हे आपण यापूर्वीच प्रेक्षकांना सांगितलेलं होतं। महत्त्वाचं हेच आहे की आता तिथं मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र दंगेकर यांच्यामध्ये सामना होणार आहे। कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। सीईसीची बैठक जी आहे ती झालेली होती राजधानी दिल्लीमध्ये आणि त्यानंतर काही जागा जाहीर केल्या जातील काँग्रेस पक्षाकडून असं सांगितलं जात होतं। त्यानुसार आज ही नावं जाहीर करण्यात आली आहे। महत्त्वाचं हेच आहे, महाविकास आघाडीकडून जरी इतर नावं जाहीर करण्यात आली नसली तरी काँग्रेसकडून नावं ही जी आहेत ती जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळं हेच महत्त्वाचं सांगावं लागेल, कारण अनेक म्हणजे लक्ष लागलेलं होतं। लातूरमधून आपण पाहतो शिवाजीराव कालगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापूरमधून प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी जी आहे ती आता पुन्हा एकदा लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरणार आहे असं म्हणता येईल। आणि कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, कोल्हापूरमधली जागा खरं तर शिवसेनेकडे होती, मात्र ती आता काँग्रेसने घेतली आणि शाहू छत्रपती हे आता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत। वृषाली, दुसरं महत्त्वाचं, पुण्याच्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण भाजपची ज्यावेळेला पहिली 20 उमेदवारांची ज्यावेळेला यादी आलेली होती त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नाव होतं आणि त्यांच्या विरोधात कोण असणार अशी चर्चा होती। आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला पोटनिवडणूक झालेली होती पुण्यातली त्यावेळेला हुईज दंगेकर हे वाक्य खरं तर गाजलेलं होतं आणि रवींद्र दंगेकर हे लोकप्रिय देखील झालेले होते। आणि 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेला TV9 मराठीने ही यादी म्हणजे अंदाजे यादी ज्यावेळेला सांगितली होती त्यामध्ये देखील रवींद्र दंगेकर यांचं नाव होतं आणि त्यानुसार आता रवींद्र दंगेकर यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली। आता उर्वरित जागांबद्दलच आता महत्त्वाची घोषणा कधी होती हे बघावं लागेल, कारण भाजपकडून जवळपास अजून 28 जागांची उमेदवारी, म्हणजे महायुतीकडून 28 जागांची उमेदवारी व्हायची अजूनही बाकी आहे। फक्त 20 जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जरी फक्त काँग्रेसच्या या जागा जरी जाहीर करण्यात आल्या असल्या तरी अजून शरद पवार यांच्या पक्षाकडून त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते हे बघावं लागेल। खास करून पाहायला गेलं तर सांगलीचा जो तिढा आहे तो अजूनही मिटलेला आणि आज उद्धव ठाकरे त्या दौऱ्यावर आहेत सांगली जिल्ह्याच्या। पण एकंदरीत चित्र पाहिलं तर पुढच्या 48 तासांमध्ये दोन्ही बाजूचं म्हणजे महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केली जाईल। वृषाली, बातमी आपण बघतोय सध्या काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। लातूरमधून शिवाजी कालगे, कोल्हापुरातून शाहू महाराज तर नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्याच्या जागेसंदर्भात देखील तिढा कायम होता, मात्र आता त्या संदर्भात देखील काँग्रेसनं रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, काँग्रेसची ही पहिली यादी जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये 7 जागांचा आपण बघतोय सध्या निकाल लावण्यात आला। अमरावतीमधून बघतोय आपण, नंदुरबार, अमरावती तसंच सांगली, कोल्हापूर, पुणे या जागांचा यात समावेश आहे। काँग्रेसकडून राज्यातल्या 7 जागांवरचे उमेदवार आता जाहीर करण्यात आलेले आहेत। पुण्यातून रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली तर नांदेडमधून वसंत चव्हाण यांना, लातूरमधून शिवाजी कालगे आणि कोल्हापुरातून शाहू महाराज तर अमरावतीमधून बळवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। 7 जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। संदीप, अत्यंत महत्त्वाची बघतोय आपण बातमी आहे, महाविकास आघाडीच्या या 7 जागा म्हणजेच काँग्रेसच्या कोट्यातल्या 7 जागा आहेत आणि त्यांच्या संदर्भातले उमेदवार आता काँग्रेसनं घोषित केलेले आहेत। येणारी पुढची यादी नेमकी काँग्रेसची कधी निघणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाची नावं संभाव्य असू शकतात? प्रेक्षकांना सुमित हेच सांगावं लागेल, खरं तर ज्या वेळेला काल संभाव्य यादी TV9 मराठीच्या हाती लागली होती त्यामध्ये 2 मुख्य नावं होती। एक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि दुसरे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। नाना पटोले भंडारा गोंदियामधून उमेदवार असतील आणि चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार उमेदवार असतील असं सांगितलं जात होतं। काल त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेलं होतं, सूत्रांनी तशी माहिती दिली होती। मात्र आज जी 7 नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये वडेट्टीवार किंवा पटोले यांचं नाव नाही आहे। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा माजी अध्यक्ष सोनिया गांधी असतील यांनी हा निर्णय बदललाय का, आता ही चर्चा महत्त्वाची असणार आहे किंवा हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे। कारण दोन्ही नेते खरं तर यायला तयार नव्हते राष्ट्रीय राजकारणामध्ये, मात्र त्यांची काल नावं जाहीर करण्यात आली होती। काल ज्यावेळेला सीईसीची बैठक झाली त्यावेळेला या दोन्ही नेत्यांना निवडणूक लढवावी लागेल असा आदेश खरं तर देण्यात आलेला होता। चंद्रपूरचा विचार केला तर शिवानी वडेट्टीवार त्या ठिकाणी इच्छुक होत्या, मात्र विजय वडेट्टीवार यांचं नाव आलं होतं। प्रतिभा धानोरकर देखील त्या ठिकाणी इच्छुक होत्या, कारण ऑलरेडी भाजपकडून त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे
तिथला पेच अजूनही कायम आहे हे या यादीवरून स्पष्ट दिसतं. दुसरीकडे भंडारा गोंदियामधून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं जात होतं. मात्र प्रदेशाध्यक्ष थेट निवडणुकीच्या रिंगणात अजूनही आलेले नाहीत. त्यामुळं या दोन्ही नेत्यांनी काही हायकमांडशी पुन्हा एकदा चर्चा केली आहे का हे बघावं लागेल, कारण या दोन्ही नेत्यांची नावं असणं अपेक्षित होतं. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगावं लागेल, 48 पैकी 18 जागांवर काँग्रेस लढणार आहे आणि उरलेल्या 30 जागांवर खरं तर इतर पक्ष जे आहेत ते लढणार आहेत. त्यामुळे 18 जागांपैकी आता 7 जागा फक्त जाहीर करण्यात आल्यात. अजून 11 जागा ज्या आहेत त्या कदाचित उद्या किंवा परवा जाहीर केल्या जाऊ शकतात. त्याबाबतचा पेच जो आहे तो कायम असल्यामुळे अजूनही त्या जागा जाहीर केल्या नाहीत. दुसरं महत्त्वाचं नक्कीच संदीप, मी तुम्हाला थोडं